सभापती महोदय, एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती सचिन अहिर यांनी आपलं लक्षवेधीद्वारे लक्ष वेधले। मुंबईसाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय। साधारण 300 एकरची जमीन ही विकसित होणार आहे आणि ही विकसित होणार आहे याच्या बाबतीत मंत्री महोदयांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय शहर आहे, या शहरामध्ये फार चांगल्या गोष्टी असायला पाहिजेत। आम्ही कुठे नाही म्हणतोय, परंतु त्या कुठे असायला पाहिजेत, कशा असायला पाहिजेत, त्याचा मुंबईच्या लोकांना काय फायदा होणार आहे, मुंबईच्या लोकांचा ह्या विकासामध्ये काय सहभाग असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी देखील स्पष्ट व्हायला पाहिजे। मंत्री महोदय फार म्हणजे मला असं वाटतं की ते ही लक्षवेधी फार सिरियसली घेत नाहीयेत। आमदारांनी पत्र द्यावं। अरे आमदारांना माहिती असायला पाहिजे काय आहे तिकडे, तर पत्र देतील ना। आपण कधी आमदारांचं प्रेझेंटेशन ठेवलंय का की हे लोकप्रतिनिधी सगळे निवडून येतात, तर लोकांच्या प्रतिनिधीला पहिलं दाखवलं पाहिजे की बाबा काय होणार आहे। पूर्वीपासून मी मुंबईच्या बऱ्याचशा बैठका MMRD असेल, मुंबई महानगरपालिका असेल किंवा ज्या ज्या एजन्सीज असतात त्या एक लोकप्रतिनिधींसाठी एक प्रेझेंटेशन ठेवतात की हा प्रकल्प आणायचा आहे, या प्रकल्पामध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही सांगा, असं पूर्वी कधी होत होतं। आता काय विरोधकांना कोणाला विचारायचंच नाही। आता ठीक आहे, आम्हाला नाही विचारतात, पाठीमागे सत्ताधारी बसले त्यांना तर विचारा। कमीत कमी लोकप्रतिनिधींना कळलं तर पाहिजे की ते काय होणार आहे। तर लोकप्रतिनिधी आम्ही पण त्रुटक माहितीवरती या सगळ्या गोष्टी सभागृहात घेऊन येतोय, परंतु सरकारचं काम आहे, त्यांनी जर एखादा प्रकल्प आणायचा ठरवला तर लोकप्रतिनिधींना त्याचं प्रेझेंटेशन दिलं पाहिजे, सर्वसामान्य लोकांना सुनावणी त्याची झाली पाहिजे। बरेचसे विषय आता ज्या सगळ्यांनी मांडले त्या विषयावरती मी पुन्हा जात नाही, परंतु मंत्री महोदयांनी सांगितलंय की 67% स्पेस म्हणजे 67 तुम्हाला आणि 37 पब्लिकला। माझं आव्हान आहे, आजच पॉलिसी जाहीर करून टाका। RGPG पॉलिसी आहे ना, अधिकार आहे ना त्यांना। प्रश्न विचारा या सभागृहात शासन निर्णय, जेव्हा सभागृह चालू असतं तेव्हा निर्णय बाहेर होत नाहीत, तेव्हा ते सभागृहात निर्णय होतात आणि मी तुमच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतोय। घ्या धाडसी निर्णय। सर्वसाधारण मुंबईतल्या मराठी माणसाला जर हक्काची जागा पाहिजे असेल तर शासनाने आज निर्णय घ्यावा। प्रवीण दरेकरांचं म्हणणं बरोबर आहे, गरीब जाणार कुठे, कामगारांची मुलं जाणार कुठे, मराठी माणूस जाणार कुठे। तुम्ही हे क्लबचं तुम्ही आम्हाला आमच्याकडे बोट दाखवता ना क्लबची। माझं मत असं आहे, मी आव्हान देतोय तुम्हाला, व्यासपीठ उपलब्ध करून देतोय, अधिवेशन चालू आहे, आज तुम्ही RGPG पॉलिसीमध्ये जाहीर करून टाका की 67% पण काढून टाकतो आम्ही। या जे क्लब आम्ही अडॉप्शन पॉलिसीवर दिले असेल, आम्ही टेकन केअर पॉलिसीवरती दिलेली असेल, ज्या पण पॉलिसीवरती दिलेले असेल ते मुंबई महानगरपालिका MMRD ज्यांच्या असतील ते घेतील आणि लोकांसाठी